अनिकेत 11 पेन कोलीवाडा आयोजित स्वर्गीय अनिकेत स्मृती चषक 2021 या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळतोय. चिरनेर विपक्ष लवजी. प्रथमतः नाणेफेकी जिंकून लवजी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजी वाट्याला आलंय चिरनेरला. संघाच्या वाट्याला आलेली फलंदाजी साईश नारंगीकर ऑनस्ट्राईकला असेल आणि दुसऱ्या बाजूला रुपेश गोंधळी. चिरनेर उरण तालुक्यातील एक गाव. चिरनेर गावामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला गेला तर चिरनेराचा जंगल सत्याग्रह आठवतो असं हे गाव आणि या गावातील महागणपती प्रसिद्ध गणपती आहेत. आणि आज हा संघ चिरनेर संघ आज या पेन तालुक्यामध्ये खेळण्याकरता आलाय. शुभेच्छा देऊया संघाला. यावेळचा चेंडू शपल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवर फलंदाज लगावलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. साईश नारंगीरला मिळतील तब्बल 4 धावा. महागणपती चिरनेर संघ मैदानामध्ये खेळतोय. साईश नारंगीकर याला पहिल्या चेंडूवर चौकार मिळतोय. बंटी गोलंदाज याच्या पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. साईश नारंगीकर चिरनेर संघातून हा खेळाडू खेळत असताना यावेळी शपलून खेळलाय. अप्रतिम फटका आलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंतांच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. साईश नारंगीकर या फलंदाच्या माध्यमातून येणाऱ्या अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चिरनेर संघ आज वेगळ्या लयमध्ये खेळताना पाहायला मिळतो. एक ताकदवार संघ आहे. उरण तालुक्यातील एक विमणीना एक दिग्गज संघ म्हणून चिरनेर संघाचा हा नाव घेतलं जातं. पण यावेळचा एलिव्हेशन खरा पाहायला मिळतोय. बराच उंची गत असलेला हा फटका झेल टिपला जातोय आणि पहिला फलंदाज साईश नारंगीकर होतोय छिरबाद. विवेक हातनोळकर खेळाडू मैदानामध्ये दाखल होते. तिसऱ्या क्रमांकावर विवेक हातनोळकर एक अष्टपैलू खेळाडू आहे. यंदाच्या वर्षामध्ये फार इन्फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे विवेक हातनोळकर. पुढील चेंडू प्रहार केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा आद्रा बसेल. रुपेश गोंधळी होईल झेलबाद. आयोजन आहे लाख मोलाचा क्रिकेटच्या या सामन्यांचा. आयोजन आहे लाख मोलाचा क्रिकेटच्या या सामन्यांचा. लल्या वास्कर दादांनी भरवला संग्रामात यो क्रिकेटचा. स्वर्गीय अनिकेत स्मृती चषक भरलाय 2021 चा. लल्ला वास्कर हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभरात गाजतंय. पेन तालुक्याचा हा खेळाडू पेन कोलीवाडातून खेळत असताना आज नेतृत्व करत असतो संपूर्ण महाराष्ट्रभर. ज्या खेळाडूंना आपल्या नावाचा डंका गाजवला आणि आज त्याचं आयोजन पाहायला मिळतंय. अफलातून दर्जाचं आयोजन आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात रोहित नारंगीकर. अजून एक इन्फॉर्म असलेला फलंदाज चिरनेर संघ आणि या महागणपती चिरनेर संघ आज मैदानामध्ये खेळत असताना बंटीची फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले साईश नारंगीकर याच्या बॅटमधून आलेले बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतरचे चेंडू मात्र बंटीचे संबंधित नाहीत. फलंदाजाला चांगला फटका आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगला फटका खेळून काढलाय. जिथं मिळाले जाते फक्त एकेरी धाव. दुसरीचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न होत नाहीये. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 चेंडूंचा खेळ होत असताना धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात 2 बाद 9 धावा. 2 बाद 9 ही सुरुवात पाहायला मिळते. महागणपती चिरनेर विपक्ष लवजी असा सामना चालू आहे.
अतिशय ताकदवार हे दोन संघ आहेत, पण एका बाजूला यावेळचा फटका चांगला आहे. विवेक हातनळकर, रोहित नारंगीकरचा फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट टू बॉलर खेळून काढलेला फटका पाहायला मिळाला. या चेंडूवर मिळतील तब्बल 4 धावा. क्रिकेटचा स्वर्गीय अनिकेत स्मृती चषक भरलाय 2021 चा. भास्कर दादांनी भरवला महासंग्राम आज यो क्रिकेटचा स्वर्गीय अनिकेत स्मृती चषक भरलाय 2021 चा. चौकार आलाय रोहित नारंगीकर याच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. 13 धाबा दापटा लागत असताना अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल आल्या धाबा 13 धाबा. अजून येणारे 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहित नारंगीकर आणि विवेक हातनळकर मैदानामध्ये खेळतात. महागणपती चिरनेर गाव अगदी ऐतिहासिक आपण गाव पाहतोय. या गावातील आपण पाहायला गेलात तर आमचे परमित्र समालोचक निवेदक राजेंद्रजी भगत हे सुद्धा सामना पाहतात. त्यांच्या सुद्धा शुभेच्छा येतात चिरनेर संघाला. आज चिरनेर गाव इथे खेळताना पाहायला मिळतो. विवेक हातनळकर रायगड प्रीमियर लीग या लोकप्रिय आणि बहुचर्चित स्पर्धेमध्ये विवेक हातनळकर आपल्या खेळताना पाहायला मिळाला. जय माता दी सोनारी महेश कडू यांच्या संघातून खेळत असताना फार कमी कालावधीमध्ये या खेळाडूंना स्वतःला सिद्ध केलं आणि मग क्रिकेट क्षेत्रामध्ये त्याला प्रसिद्धी मिळाली. असा फलंदाज विवेक हातनळकर यावेळी ऑस्ट्रेलियाला असेल तर गोलंदाज यावेळी दाखल होत आहेत. भावेश सावंत हा गोलंदाज दाखल होत आहेत. लवजी संघातून हा गोलंदाज भावेश सावंत. 24 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. समोर विवेक हातनळकर आहे. यंदाच्या वर्षामध्ये बरेच सारे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत. सलग 5 चेंडूवर 5 षटकार कित्येक वेळा ठोकलेत या विवेक हातनळकरना. पण या पेनच्या प्रेक्षकांची मन जिंकण्याची संधी निर्माण झाली. वेगळ्या स्टाईलनं आगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळी गोलंदाज भावेश सावंतचा चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची तुबा गर्दी पाहायला मिळते या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेनच्या मैदानामध्ये. चौफेर जर नजर पाहायला गेली तर तब्बल हजारोहून जास्त प्रेक्षक या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात आणि या लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा बरेच सारे प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला फटका खेळून काढलाय विवेक हातनळकरनं. हलक्या त्यांना फटका एकेरीदा मिळाला जाते. 14 धावा दापटा लागल्या जातात. भावेश सावंत हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. येणारे अजूनही त्याच्या माध्यमातून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा जमा केल्या जातील? 14 धावा दापटा लागल्या गेल्यात. येणारे अजूनही 4 चेंडू आहेत. अप्रतिम सामना पाहतो. यावेळी हा चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं चेंडू फेकले जातात. चूक टप्प्यावर चेंडूची फेकी केली जाते. आज आपण दिवसभरामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय अजित उतरण आणि शैलेश चव्हाण सरांना सुद्धा पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एका क्वालिफाय पंच आणि स्वतः या स्पर्धेचे आयोजक लल्ला प्रसाद भास्कर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्पर्धा खूप भव्य दिव्य आणि खूप मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला 32 संघ खेळताना पाहायला मिळतील. आज सुपर 8 मध्ये दाखल झाला आहे केवाले टीम. यावेळचा चेंडू यावेळी बॅटची टॉप एज घेऊन जडुगा यष्टकरच्या हातामध्ये विसावला गेलाय. विकेट नंबर 3 बॅक टू पॅव्हलियन. आयोजन आहे लाख मोलाचा क्रिकेटच्या या सामन्यांचा. लल्या वास्कर दादांनी भरवला महासंग्राम आज यो क्रिकेटचा स्वर्गीय अनिकेत स्मृती चषक भरलाय 2021 चा. मोठा फलंदाज यावेळी मैदानातून बाहेर झालाय. रोहित नारंगीकर यावेळी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मेघराज. अतिशय चांगले क्रिकेट पाहायला मिळते. पण एका बाजूला चिरनेर संघामध्ये चिरनेर संघाचा फॉर्ममध्ये आहे, पण यावेळचा चेंडू पडल्यानंतर दॅट इज अ वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एस्टेनच्या बराच चेंडू फेकला होता. गोलंदाजांना दंडित केले पंचानी. भावेश सावंतला दपडा धावा लागल्या गेल्यात 15 धावा. परेश परदेशी हा खेळाडू सुद्धा सामना पाहतोय. चिरनेर संघाचा एक आक्रमक खेळाडू आहे परेश परदेशी. कित्येक साऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही परेशला खेळताना पाहिलंय, पण आज परेश
खेळताना पाहायला मिळत नाहीये. यावेळचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल उडालाय. झेल जज करण्याचा प्रयत्न चालू होता, पण इथं मिळायला जाते या चेंडूवर फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेने 16 धावा धावपट्टाला लागल्या गेल्यात. येणाऱ्या अजून एक शेवटचे एक चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेश सावंतच्या माध्यमातून अप्रतिम षटक फेकले या गोलंदाजानं. पहिल्या षटकामध्ये तब्बल आल्या होत्या 13 धावा, पण त्यानंतर त्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर आतापर्यंत 3 धावा आल्यात. शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. विवेक हातनोळकर शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे आस्वाद घेईल. यावेळचा मोठा फटका खेळायचा होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकेरी धाव मिळाली जाते, दुसरीचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न चालू नाहीये. 12 चेंडूंचा इथे खेळ झालाय. 12 चेंडूचा खेळ होत असताना धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात 17 धावा. 3-17 ही सुरुवात आहे महागणपती चिरनेर या संघाची. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये महागणपती चिरनेर संघ अजून किती धावा जमा करेल. सामना आपण पाहतोय लवजी विपक्ष चिरनेर. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. बारा चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूचा खेळ होत असताना धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात 17 धावा. 17 धावा आपला लागत असताना सप्रेम हा गोलंदाज इथे दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकावर सप्रेम लवजी संघाचा गोलंदाज समोर आहे. विवेक हतनोळकर. पाहूया येणाऱ्या 18 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 17 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये या मैदानामध्ये 70-75 धावा सहजरित्या होत असतात, पण यावेळचा चेंडू गुडलेट स्पॅनवर पडला जातोय. अप्रतिम चेंडू फेकले जातात गोलंदाजच्या माध्यमातून. उत्तम दर्जाची गोलंदाजी करणारा गोलंदाज सप्रेम याचं कौतुक करावं लागेल. अचूकरित्या चेंडू फेकले जातात. चांगल्या पॉइंटला चेंडू टाकतोय हा. फुलटॉस आहे विवेक हातनोळकर साठी. चेंडूला पाठवून दिलाय तेवढाच लांब आणि तेवढाच दर्जेदार आलेला विवेक हातनोळकरच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माए भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माए भवानी. धाबडला धावा लागल्या गेल्या 23 धावा. षटकार आलाय सप्रेम या गोलंदाजावर. विवेक हातनोळकर याच्या बॅट मधून एक मोठा फटका. फुलटॉस होता, त्याला कन्वर्ट केला 6 धावांकरता. पुढील चेंडू सप्रेमचा विवेक साठी मोठा फटका आलाय. वाईडिश लॉंग क्षेत्र क्लिअर केलं जातंय. विवेक हातनोळकरचा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धापला धावा लागल्या गेल्यात 29 धावा. 29 धावा धापला लागल्या गेल्यात. विवेक हातनोळकर यावेळी हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण फार चांगलं झालंय. चेंडू पकडला जातो. एकेरी धाव मिळाली जाते. 30 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात. सप्रेमच्या गोलंदाजीवर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. अप्रतिम दर्जाची फलंदाजी होते सध्याच्या घडीला. चिरनेर संघाची चांगली गोलंदाजी मागाशी पाहायला मिळाली होती भावेश सावंत या गोलंदाजाची. 4 धावा देत असताना त्यांनी एक मोठा फलंदाज बाद केला होता, पण या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आले. समोर आहे फलंदाज मेघराज पाटील. याच्या बॅटतून आलेला हा लॉंग ऑन मध्ये चांगला फटका. या चेंडूवर मिळाला जाते एकेरी धाव. संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. सर्व सामने आपण 5 षटकांचे खेळले जातात, पण आज सुपर 8 मध्ये अजून कोणता संघ जाईल यासाठी चालू असलेला हा दुसऱ्या डावातील पहिला सामना. विवेक हातनोळकर, क्या बात है, वाह भाई वाह.
यस चेंडू पाठवा मैदानामध्ये. धन्यवाद. प्रेक्षक नसेल तर क्रिकेटची स्पर्धा किती मोठी असू दे, ती स्पर्धा सुद्धा अपुरी वाटत असते. म्हणून तुम्हा आम्हा सर्व प्रेक्षकांना राजांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तेवढीच प्रेक्षकांची तोफा गर्दी पाहायला मिळते. आज गुरुवार असून सुद्धा बरेच सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटतात. काही तर प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या मुलांचा खेळ पाहतात. 37 धावा धापटा लागल्या गेल्यात. विवेक हातनोळकर एक वेगळी ओळख आहे. चिरनेर गावाची एक वेगळी ओळख क्रिकेट क्षेत्रामध्ये. येणाऱ्या काळामध्ये एक आक्रमक फलंदाज म्हणून याच्याकडे पाहायला जाईल. अष्टपैलू कामगिरी करतोय. चांगली गोलंदाज सुद्धा केली होती रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि आज या पेंटच्या मैदानामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये सकाळच्या सत्रामध्ये गणेश पारवे हे नाव कोरलं गेलं होतं, पण आता विवेक हातनोळकर हा फलंदाज भावला गेलाय. भावेश गरत पुन्हा एकदा दाखल झालाय. भावेश सावंत माफियासबी भावेश सावंत हा गोलंदाज इथे दाखल होतोय. पहिलाच मोठा फटका आला या गोलंदाजावर. फलंदाजच्या माध्यमातून मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण याला अपयश आलंय. 4 धावा मिळतील. चौकार आलाय. 41 धावा धापटा लागल्या गेल्यात. 41 रन्स. फलंदाज मेघराज पाटील याच्या बॅटमन आलेला एक देखील स्ट्रोक 4 धावे करता स्वागत केलंय भावेश सावंत या गोलंदाजाचं, ज्यानं पहिली षटक फेकलं होतं. 6 चेंडू फेकत असताना 4 धावा आल्यात आणि पहिल्या चेंडूवर भावेश सावंतच्या आल्यात 4 धावा. पुढील चेंडू नेक्स्ट डिलिव्हरी यावेळी पडल्यानंतर पंच आमच्याकडे वळले जातात. आउटसाइड ऑफ स्टंप अवंतर घोषित केलाय, दंडित केले. गोलंदाजाला धावपटणार धावा लागल्या जातील. 42 धावा. सुरुवातीच्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या बंटी या गोलंदाजावर. भावेश सावंत दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 4 धावा. सप्रेम या गोलंदाजावर तब्बल 20 धावा पाहायला मिळाल्या होत्या. आणि या भावेश सावंतचं हे वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं 4थं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूमध्ये आल्यात 5 धावा. पुढील चेंडू भावेशचा. यावेळी प्रहार तर झालाय, पण बराच वेळ चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशन खराब आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक झेल जज केला जातोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय आणि फलंदाज यावेळी होतोय झेलबाद. नवीन फलंदाज राकेश पुंडेकर. यंदाच्या वर्षामध्ये हाही खेळाडू फार इन्फॉर्मला आहे. चिरनेरच्या मैदानामध्ये आपलातून दर्जाची खेळी साकारली होती या राकेश पुंडेकरना. एक अष्टपैलू आणि हार्ड हिटर आहे चिरनेर संघाचा. महागणपती चिरनेर संघाचा हा खेळाडू. येणाऱ्या काळामध्ये उरण तालुक्यातील एक मानाची स्पर्धा तिरंगा चषक 10 मार्च ते 14 मार्च पाहायला मिळेल चिरनेरच्या मैदानामध्ये. इंद्रायणी मैदानावर तिरंगा चषक रजनी क्रिकेटची स्पर्धा, सर्वात मोठी स्पर्धा उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी सुद्धा येणार आहे. यावेळी हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंप पिचिंग झाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज यावेळी बीट झाला विवेक हातनोळकर. शेवटच्या अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भावेश सावंत या गोलंदाजाला पहिला चेंडूवर चौकार आला होता, पण त्यानंतरचे चेंडू अप्रतिम फेकलेत. भावेश सावंतचं कौतुक करायला हवं, ज्यानं पहिलं षटक फेकत असताना फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि एक मोठा फलंदाज बाद केला होता. पुढील चेंडू यावेळी प्रहार झाला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल उडाला. विवेक हातनोळकरचा झेल टिपला जातोय आणि विवेक हातनोळकर होईल यावेळी झेलबाद. बेचाळीस धावा दापटला लागल्या गेल्यात. विवेक हातनोळकर ज्यानं या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये 3 षटकार ठोकले होते आणि ती सर्वात लांब लचक, तो आता बाद झाला या मैदानातून. या खेळाडू सुद्धा आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना या खेळाडूला पाहिलंय. भावेश सावंत याचा अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. भावेश सावंत एक चांगला गोलंदाज आहे हे त्यांनी सिद्ध केलंय, कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा 4 धावा आल्या होत्या, पण यावेळी सुद्धा
पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्या होत्या, एक चौकार आणि एक अवंतर चेंडू, आणि त्यानंतरचे 3 चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव देत नाहीये. पुन्हा एकदा बॅकअप दिलंय, कमबॅक करून दिलं या गोलंदाजानं. हे खरं तर सांगता सर संदीप हे फार महत्वाचा आहे. यावेळचा चेंडूवर प्रहार केलाय राकेश पुंडेकर, यावेळी आपली ओळख निर्माण करतोय आणि चेंडूवर पाठवून दिलाय षटकार. अठ्ठेचाळीस धावा, 48 रन्स. राकेशच्या बॅट मधून येणारा षटकार पाहायला मिळतोय. लगेच मैदानामध्ये चेंडू द्या. आपल्याला धावा लागल्या गेल्यात 48 धावा. राकेश पुंडेकरच्या बॅटमधून आलेला हा षटकार. एक हार्ड हिटर फलंदाज आहे राकेश पुंडेकर. अठ्ठेचाळीस धावा आपल्याला लागल्या गेल्यात. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली आपण सामना पाहतोय. एका बाजूला चिरनेर विपक्ष लवजी आहेत. चिरनेर संघाचे मी मागाशी म्हणालो की फार चांगले सूत्रसंचालन आणि निवेदक आणि तेवढेच चांगले समालोचक आमचे परममित्र राजेंद्र भगत सरांचा संघ आज मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्या माध्यमातून खूप मोठी एक स्पर्धा, उरण तालुक्यातील एक मानाची स्पर्धा, तिरंगा चषक 2021 येत्या 10 मार्च ते 14 मार्च ही स्पर्धा नुसती स्वार्थासाठी ठेवत असतात, ती समाजकार्यासाठी खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळत असते. त्यांच्या माध्यमातून सातत्याने त्या स्पर्धेतून होत असलेला फायदा किंवा त्या फायद्यातून समाजकार्य सातत्याने केलं जात असतं. यावेळचा राकेश पुंडेकरचा फटका फसला गेलाय. बराच वेळ हवेमध्ये होता, झेल होता, यष्टीरक्षक जज करत होता, पण थर्ड अटेम्प्टला झेल सुटला जातोय. इथं मिळाले जाईल चिरनेर संघाला एकेरी धाव. 49 धावा दापटला लागल्या गेल्यात. 24 चेंडूचा इथं खेळ होतोय. 49 धावा दापटला लागल्या गेल्यात. शेवटचा अजून एक षटक बाकी आहे. पराभवाची धूळ चारलेली आहे. पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. 24 चेंडूचा खेळ झाला. 49 धावा दापटला लागल्या गेल्या. शेवटचा अजून एक षटक बाकी आहे. अप्रतिम संगीत वाजलं जातंय. रायगड प्रीमियर लीग न विसरण्यासारखी आहे. ज्या पद्धतीनं सुमित डोंगरे या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज ची स्पोर्ट बाईक, उत्कृष्ट फलंदाज मध्ये आपल्याला सायकल पाहायला मिळाली होती. ग्रामीण टेनिस क्रिकेट पासून 2 वर्ष लांबला होता, पण त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर, त्याच्या क्रिकेटच्या प्रचंड मेहनतीवर, त्या खेळाडूवर त्याने प्रेम केलं आणि त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये अफलातून दर्जाची खेळी साकारणारा सुमित डोंगरे. बोलूया शेवटचा षटक हाताळणारा गोलंदाज ओमकार. यावेळचा फटका राकेश पुंडेकर थांबणार नाहीये. डीप मिड विकेट क्षेत्र क्लिअर केलं जात आहे 6 धावांकरता. या क्रिकेटच्या हंगामानं खेळ क्रिकेटचा गाजतहीर. या हॅलो. क्रिकेटच्या हंगाम षटकाच्या साह्याने तब्बल 55 धावा अर्धषटक लागलं जात आहे महागणपती चिरनेर संघाचं. राकेश पुंडेकरचा झेल सुटला होता आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळतोय. राकेश पुंडेकर यासाठी ओळखला जातो, एक हार्ड हिटर आहे चिरनेर गावाचा. यावेळचा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. यस पंच अजित सर आमच्याकडे वळले जातात. अजित पुत्रण मुंबई क्वालिफायचे पंच आहेत. बऱ्याच साऱ्या स्पर्धा या पेन तालुक्यातील ते कव्हर करत असतात आणि बरेच करतात क्रिकेटचं अगदी आपलं आयुष्य पणाला लावणारे आमचे अजित सर. पहिला षटकार आलाय, त्यानंतर हा अवंतर चेंडू पाहायला मिळतोय. ओमकार या गोलंदाजाच्या माध्यमातून 56 धावा दापटला लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर हा दबाव पाहायला मिळतोय, पण राकेश पुंडेकर करता हा चेंडू भन्नाट वेगाने फेकला जातोय. अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. जेवढ्या वेगाने चेंडू फेकले जाते तेवढ्याच वेगानं आपल्याला फलंदाज बॅट फिरवताना पाहायला मिळतोय, पण त्याच्या बॅटच्या रॅडरमध्ये हा फटका आला नाहीये. त्या कारणास्तव निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. येणारे शेवटचे 4 चेंडू आहेत. कशा रीतीनं मी म्हणेन अजून क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हे रंग भरले जातील. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळी एलिव्हेशन खराब आहे. पुन्हा एकदा नामी संधी निर्माण झालंय. यावेळी चुकी होत नाहीये. झेल टिपला जातोय आणि राकेश यावेळी होईल झेलबाद. क्रिकेटचा गाजतहीर.
या रायगड जिल्ह्यात क्रिकेटला बहर ऐलैल, या ठाणे जिल्ह्यात क्रिकेटला बहर ऐलैल. हॅलो 56 धावा दापटावर लागल्या गेल्यात. मोठे फटके खेळत असताना फलंदाज यावेळी राकेश मैदानातून बाहेर झालाय. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट ऋषिकेश नारंगीकर यावेळी मैदानामध्ये दाखल झालाय, जो नॉन स्ट्राईक एंडला असेल. समोर हे फलंदाज यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न करायचा होता ओमकारला, अप्रतिम कमबॅक करून देतोय. पहिला चेंडू षटकार आला होता, पण त्यानंतरचे चेंडू अप्रतिम दर्जाचे फेकलेत ओमकारच्या माध्यमातून. अनुप मोकळ आपण ऑस्ट्रेलियाला पाहतोय. अनुप मोकळनं हा निर्धाव चेंडू खेळलाय. येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटला धावा लागल्या गेल्या 56 धावा, 56 रन्स. अनुप मोकळचा फटका बराच उंच आणि तेवढाच उंच आणि तेवढाच लांब षटकार पाहायला मिळते अनुप मोकळच्या बॅट मधून. षटकार. पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरात. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरात. लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. 62 धावा धापटला लागल्या गेल्यात. शेवटचे अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. बरेच सारे खरं तर चिरडेर गावाचे आज बरेच सारे प्रेक्षक आज पाहायला मिळतात चिरनेर संघाचा सामना पाहण्याकरता. यावेळी हा फटका अनुप पोकलच्या बॅटला टॉप एज घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता चेंडू जातोय सीमारेषा पलीकडं चौकारा करता. ताराशी नागू चाफा गो आई तुझे ताराशी नागू चाफा आई तुझा कनाशी भरू गो पागो कनाशी भरू. हॅलो 66 धावा दापटावर लागल्या गेल्यात. कोपर विपक्ष निडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जात आहे. कोपर विपक्ष निडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जात आहे. आयोजकांच्या माध्यमातून पहिला पुकार दिला जातोय. आपण पहिले षटक समाप्त होण्या अगोदर यायचं लगेच. चितपडा 66 धावा दापटा लागल्या गेल्यात. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे लवजी या संघाला. एका बाजूला आपण जरा चिरनेर गाव हे पाहायला गेला तर समाधान रेवसकर एक खूप जुनं हिंदीचं समालोचन करत असताना कित्येक साऱ्या समालोचक त्यांच्या माध्यमातून घडलेत. नाणेफेकीचा कॉल करण्याकरता कोपर विपक्ष निडी या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जात आहे. आपण यायचे त्वरित. कोपर विपक्ष निडी यापुढे होणारा सामना 67 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे यावेळी लवजी संघाला. चला सामना लगेच चालू करा. विनंती असेल चिरनेर संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या, विनंती केली जात आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे लवजी या संघाला. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आज चालू आहे. चिरनेर विपक्ष लवजी, जिथं 66 धावा जमा केल्या तर चिरनेर संघानं आणि 67 धावांचा पाठलाग लवजी संघाला करायचा आहे. कशा रीतीनं आज सामना रंगला जाईल. आज जे 2 क्वालिफाय पंच आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला शैलेश चव्हाण उरण तर अजित पुत्रण मुंबई असे 2 व्यावसायिक पंच. त्याला विनंती असेल हा सामना 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपवा
अजूनही आपल्याला 2 सामने अतिरिक्त खेळवायचे, त्याची दक्षता घ्या. काळभैरव निडी विपक्ष कोपर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जात आहे. आपण लगेच नाणेफेकी करून घ्यायची आहे. मुन्ना तांडेल यांना विनंती केली जात आहे. आपल्या शुभ हस्ते यापुढील होणारा सामना कोपर विपक्ष कालभैरव निडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जात आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सदुसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. आज सकाळपासून आपण पाहतोय शेवटच्या षडापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगले जात आहेत. सुपर ओव्हर सुद्धा पाहायला मिळाली आहे स्पर्धेच्या माध्यमातून आणि आज हा सामना रंगला जातोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय लवजी संघ, तर दुसऱ्या बाजूला महागणपती चिरनेर संघ, जिथं येणारे 30 चेंडू आणि 67 धावांची गरज. स्ट्राईकला असतील भावेश सावंत, तर दुसऱ्या बाजूला असेल नवनाथ मामुणकर. पहिला गोलंदाज विवेक हातनोळकर. पहिला चेंडू यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फर्स्ट मध्ये डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न चालू आहे, मिळत जाते. एकेरी धाव 67 धावांचा पाठलाग करायचा. आता येणारे 29 चेंडू आणि 66 धावांची गरज. 29 चेंडू 66 धावा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण या मैदानामध्ये चालू असलेल्या पहिल्या फेरीतील तिसरा सामना लवजी विपक्ष महागणपती चिरनेर, जिथं 67 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्याच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय चांगली स्पर्धा. यस, पुढील चेंडू विवेक हातलोरकर वेगावर स्वार झालाय, अफलातून दर्जाची गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर चेंडू फेकले जात आहेत. यावेळी नवनाथ या फलंदाजाला बीट केलंय. 28 चेंडू 66 धावा. 28 चेंडू 66 धावा. 66 धावा 28 चेंडू, हे समीकरण या मैदानामध्ये असेल. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळी मोठा प्रहार केलाय, जिथे क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाही गेलाय. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन केलं जाईल का? पण या चेंडूवर मिळाला जाते फक्त 2 धावा. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण थांबवलंय नवनाथ या फलंदाजांना. 3 धावा दापटा लागल्या गेल्यात. सत्तावीस चेंडू आणि 64 धावांची अजूनही गरज. 27 चेंडू 64 धावा. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याला भाग पाडतात. खरं तर हे स्कोर. लोएस्ट फुल टॉस होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठल्या प्रकारची चुकी घडत नाही आहे. झेल टिपला जातोय आणि फलंदाज नवनाथ यावेळी होईल झेलबाद. ऋषिकेश नारंगीकर याला टिपलेला हा झेल. पहिला फलंदाज नवनाथ यावेळी मैदानातून बाहेर होतोय. इथे समीकरण बदललं जाईल. येणारे 26 चेंडू आणि 64 धावांची गरज. 26 चेंडू आणि 64 धावांची गरज.
शैलेश थरकुडी मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत. विवेक हातनोळकर एक चांगला गोलंदाज आहे, हे त्याने सिद्ध केलंय आणि अलीकडच्या काळामध्ये एक चांगला खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. चेन्नई विभागातून आज हा खेळाडू उदय मुकास आला आणि आज संपूर्ण उरण रायगड खर तर ओळखतोय. पण येणारी 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 64 धाबा. चला सामना जरा स्पीडअप करा, पंच विनंती केली जाते, कारण अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 25 मिनिटांचा कालावधी असेल. खेळाडूंना आपण वॉर्न करत जा वारंवार. यस, शेवटची 2 चेंडू विवेक गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. यावेळी हा चेंडू अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे. झेल टिपला जातोय. विकेट नंबर 2 बॅक टू पॅव्हलियन. दुसरा आद्रा बसतो यावेळी लवजी संघाला. महागणपती चिरनेर संघाची ए एक्सप्रेस विवेक हातनोळकर अप्रतिम गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक दुसरा आद्रा बसलाय लवजी संघाला. परतावला गेला फलंदाजाला यावेळी शैलेश आल्या पावली माघारी परत असताना. शेवटचा अजून एक चेंडू बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ झालाय. चिरनेर संघ लगेच आपण एकत्र येऊ नका. 25 मिनिटाचा कालावधी आहे. विनंती केली जाते. उत्तरार्धामध्ये सुद्धा 25 मिनिटाचा कालावधी असतो. अजून आपल्याला 2 सामने जास्त खेळवायचे, आपण स्पीडअप करा आता. लगेच खेळाडूंना विनंती केली जाते आता या स्पर्धेच्या माध्यमातून. लगेच आपण एकत्र येऊ नका. विकेट असू दे, षटकारानंतर आपण लगेच एकत्र येऊ नका. शेवटचा चेंडू विवेक हातनोळकर गोलंदाज तैनात असेल. शेवटचा चेंडू फेकण्याकरता धावपटाला धावा लागल्या गेल्यात 2-3. यावेळी चांगला चेंडू फेकला होता. अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. एकेरी धाव जोडली जाईल. आता येणारी 24 चेंडू आणि 63 धावांची गरज. 24 चेंडू 63 धावा. रोहित नारंगीकर गोलंदाज इथे दाखल होतोय. येणारे 24 चेंडू आणि 63 धावांची गरज. 24 चेंडू 63 धावा. यस, सामना स्पीडअप केला जाईल. खेळाडूंना विनंती केली जाते, आपण वेळ दौडू नका. रोहित नारंगीकर गत वर्षामध्ये एक इन्फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. रोहित नारंगीकर गत वर्षामध्ये या खेळाडूची सुद्धा मुलाखत झाली होती टिकटॉकच्या त्याच्या इंस्टाच्या माध्यमातून. पुढील चेंडू रोहित नारंगीकर मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला फटका मिळाला जाते. फक्त एकेरी धावेनिशी धावपटाला धावा लागल्या गेल्यात. 5 धावा धावपटाला लागत असताना येणारे 23 चेंडू आणि 62 धावांची गरज. 23 चेंडू 62 धावा. 62 धावा 23 चेंडू. हे समीकरण डोळ्यासमोर ठेवायला लागेल चिरनेर संघाला आणि लवजी संघाला. पाहूया दोन्ही संघ मात्र बऱ्याच पण यावेळचा हा चेंडू चांगला फटका. टायमिंग जोडलं जातंय. कव्हर आणि पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडं. मिळेल चौकार. 4 धावेदिशी धाबा झपाट्याने वाढल्या जातात. येणाऱ्या आता 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 58 धावांची गरज. बावीस चेंडू 58 धाबा. प्रत्येक चेंडू समीकरण सांगून जातोय. रोहित नारंगीकर हा गोलंदाज यावेळी तैनात झालाय. अप्रतिम चेंडू फेकले जातात. अगदी ऑफ साईडला जास्त पिचिंग पाहायला मिळते. दोन्ही गोलंदाज विवेक हातनोळकर झाला, रोहित नारंगीकर झाला. अगदी वाईट यॉर्करच्या पट्टीच्या लगत चेंडू फेकले जातात. यासाठी ओळखले जाणारे गोलंदाज आहेत. चिरनेर परिसरामध्ये बरेच सारे खेळाडू घडून गेलेत. राजू चिर्लेकर असेल, नमस्ते असतील, असे बरेच सारे खेळाडूंना आम्ही कित्येक वेळा खेळताना पाहायला मिळालाय. पण यावेळचा फटका चांगला होता. डायरेक्ट हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आहे. पण यावेळी या मैदानामध्ये चोरट्या रीतीने घेतलं असलेली ही एकेरी धाव. 11 धावा दापडाला लागल्या गेल्यात. 11 रन्स 11 धावा दापडा लागत असताना सुरेख गोलंदाजी करतोय रोहित नारंगीकर. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल.
4 चेंडूमध्ये 1 चौकार हा अपवाद सोडला तर चांगली गोलंदाजी करतोय रोहित नारंगीकर. पुढील चेंडू मोठा फटका प्रहार केलाय फलंदाजांना. चेल खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतोय आणि हा टिपलेला झेल. विकेट नंबर 3 बॅक टू पॅव्हलियन. तिसरा धावा बसतोय लवजी संघाला. कुणाल मोठा फटका खेळायचा होता पण एलिव्हेशन खरा पाहायला मिळतंय आणि कुणाल झेलबाद परिणामी बाद झालाय. मैदानातून कुणाल बाहेर येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात होतोय बंटी कराळे. बंटी कराळे हा फलंदाज मैदानामध्ये तैनात होतोय. एका बाजूला आज थोडी ताकदवर संघ आहेत एक उरण तालुक्यातील संघ आणि लवजी संघ आपण पाहायला गेला तर खोपोली विभागातील हा संघ खोपोलीवरून बिलॉंग करत असलेला लवजी संघ. तर दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील चिरनेर संघ. चिरनेर एक ऐतिहासिक गाव आहे. जंगल सत्याग्रह नविसरण्यासारखा आहे. 25 सप्टेंबर 1930 ला झालेला जंगल सत्याग्रह या गावामध्ये अजूनही बरंच काय सांगून जाते. पण यावेळेचा चेंडू अप्रतिम रोहित नारंगीकर चांगली गोलंदाजी करतोय. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूंचा खेळ होत असताना धावपटाला धाबा लागले गेल्यात 11 धाबा. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 56 धाबांची गरज. 18 चेंडू 56 धाबा. ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर नेत असताना आमचे सर्वांचे लाडके खरं प्रसाद वास्कर तर दुसऱ्या बाजूला संतोष सर्वांचीच काळजी करतात. पण येणारे 18 चेंडू आणि 56 धाबांची गरज. 18 चेंडू 56 धाबा. 56 धाबा 18 चेंडू हे समीकरण सोडवायचं असेल तर मोठे फटके लवजी संघाच्या फलंदाजांना काढावे लागतील. यस वेळ दौडू नका. 25 मिनिटाचा कालावधी आहे. खेळाडूने लगेच आपला सीमेचा ताबा घ्या. 18 चेंडू जिंकण्यासाठी हव्यात 56 धाबा. वेग हातलोकर पुन्हा एकदा दाखल होईल. कुंभार समाजातील एक चांगला खेळाडू आहे आणि आज त्याचा खेळ जणू काय असा घडलाय की चांगली गोलंदाजी करतो विवेक हातनोळकर. बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच असतील मॅन ऑफ द सिरीज असे नामांकन पटकवले. यावेळेचा चेंडू अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळतात. खोलवर चेंडू फेकले जातात. या खेळाडूंना जेव्हा जेव्हा प्लॅटफॉर्म मिळेल एखाद्या तालुक्याने संघामध्ये खेळायला मिळेल तेव्हा खरं तर त्या खेळाडूची ओळख निर्माण होत असते आणि मग ती ओळख रायगड प्रीमियर लीगला झाली. या खेळाडूची अप्रतिम दर्जाची खरं तर गोलंदाजी त्या स्पर्धेमध्ये सुद्धा केली होती विवेक हातनोळकरने. पुढील चेंडू यावेळी प्रहार केलाय विवेक हातनोळकरवर. चेंडू पाठवून दिलाय सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन कक्षाला. मानवंदन देणारा हा एक मोठा षटकार. षटकाराच्या साह्यानं धावपटाला धाबा लागल्या गेल्या 17 धाबा. 17 धाबा धापटला लागत असताना यस चेंडू मैदानामध्ये पाठवा. 16 चेंडू आणि 50 धावांची आता गरज. 16 चेंडू 50 धावांची गरज. यस चेंडू मैदानामध्ये लगेच पोहोचवा. 16 चेंडू 50 धावांची गरज. चेंडू मैदानामध्ये आलाय. 16 चेंडू 50 धावांची गरज. चांगला पहिला चेंडू फेकला होता विवेक हातनोळकरनं पण तेवढा ताकदवर फलंदाज बंटी करालीच्या बॅट मधून आलेला एक देखना स्ट्रोक षटकार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. स्फोटक फलंदाजी करतोय बंटी. चांगली गोलंदाजी सुद्धा बंटीने केली होती आणि आता चांगली फलंदाजी सुद्धा करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकवली जातात. खोपोली विभागातून आलेला लवजी संघ आज ताकद दाखवते आपली खेळामध्ये. यावेळचा चेंडू शरीराचा वेध घेतला होता पण चांगला चेंडू फेकलाय विवेक हातनोळकरच्या माध्यमातून. जसा असा चांगला चेंडू फेकला जातात तशा जोरदार टाळ्या वाजल्या जातात चिरनेर संघाच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. हे खरं चिरनेरचं खरं क्रिकेट. यावेळी या चेंडू मिळाले जाते एकेरी धावेनिशी धापटाला धावा लागल्या गेल्यात तब्बल 18 धाबा. 18 रन्स 18 धावा धापटाला लागल्या गेल्यात. विवेक हातनोळकर चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचे अजूनही 3 चेंडू आहेत. यावेळी समोर स्ट्राईकला असेल भावेश सावंत जो सलामीला आला होता. भावेश सावंत याला या सामन्यामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. ज्याच्या बॅट मधून 5 चेंडू खेळत असताना 4 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
वेग पुन्हा एकदा तयार असेल भावेश सावंत करता. यावेळी हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. यस पंचांनी दर्शवले अवंतर चेंडू या स्वरित्या मिळाली जाईल. ही एकेरी धाव निश्चित धावपटावर धावा लागल्या गेल्या. आता 19 धावा 19 रन्स 19 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. अजून येणारे काही चेंडूचा खेळ बाकी असेल. वेग हातोडकर हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतो. एक षटकार जरी काल असला तरी यावेळी हेलिकॉप्टर लुक दिलाय. बॅक टू बॉलर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली फेकी तेवढ्या ताकदीने क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ऋषिकेश नारंगीकर याचं कौतुक करायला हवं. अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय ऋषिकेश नारंगीकर हा क्षेत्ररक्षक. जिथं धावपटाला धावा लागल्या गेल्यात 20 धावा. प्रत्येक चेंडू खरं तर चांगले चेंडू फेकले जातात. विवेकच्या माध्यमातून येणाऱ्या अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विवेक हातनोळकर हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा दिल्या होत्या फक्त 4. या षटकामध्ये एक षटकार खालाय पण समोर बंटी आहे. चांगला फटका आहे. पॉइंट आणि कौट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बंटीला फटकार मिळतील. तब्बल 4 धावा. चौकारा करता फटका पाहायला मिळाला. 4 धावेची धावा झपाट्याने वाढल्या गेल्यात. तब्बल 24 धावा धावपटावर पाहायला मिळतात. स्क्रीनवर आपण पाहू शकाल बंटी करलीने मारलेला फटका. अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. थोड्याच वेळामध्ये ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. संतोषच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूची खरं तर काळजी घेतली जाते. म्हणून याच करता जेव्हा जेव्हा आयोजन असतं तेव्हा प्रसाद वास्कर एक आणि संतोष यांची आपल्याला चांगला संबंध पाहायला मिळत असतात. शेवटचा एक चेंडू गोलंदाज विवेक याचा पुढील चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. डायरेक्ट हिट होईल की काय असं वाटलं होतं पण या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय लेग बाईस परिणाम मिळाली जाते. एक धावेंनिशी 18 चेंडूंचा खेळ झालाय. 25 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. अजूनही येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत जाऊया ड्रिंक्स ब्रेक कडे. बारा चेंडू आणि 42 धावांची गरज. 12 चेंडू 42 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. हे होत असताना या ड्रिंक्स ब्रेकच्या मधील कालावधीमध्ये आपल्याला जे खरं तर संगीत ऐकायला मिळते आमच्या या डोंगरावर बँजो पार्टी जी बसले त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. कॅमेरामॅनला सुद्धा हे क्षण चित्र खरं तर त्यांचे सुद्धा क्षणचित्र घेतले जातील. त्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेकरता ज्या पद्धतीने आपण IPL पाहिलीत IPL मध्ये अगदी चेर्सगल तशाप्रमाणे आज हे सर्व तरुण या स्क्रीनवर पाहायला मिळतात. बँजो पथक पहा त्यांच्या हातामध्ये काठे आहेत. गायकांच्या हातामध्ये बाटल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज चांगलं वादन होत आहे. या स्क्रीनवर आपण पाहू शकाल त्यांना लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केलं जात आहे. बारा चेंडू जिंकण्यासाठी हव्यात 42 धावा. गोलंदाज आतिश म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे. एक जुना जाणता खेळाडू. यावेळी अप्रतिम चेंडू फेकले जातात. अचूक टप्प्यावर चेंडू फेकले जातात. वार्न केले गोलंदाजाला. यस पहिला चेंडू असा फेकलाय पण यानंतरचा चेंडू तुम्ही जर फेकला तर तुम्हाला दंड दिला जाईल. अशा प्रकारचे चेंडू खास करून एक संधी असते गोलंदाजाला बाउन्सर फेकण्याकरता. पण यावेळी येणारे अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज. चिरनेर की खोपडी विभागातील हा लवजी संघ. यावेळी हा चेंडू पडल्यानंतर डावी स्टिच अगदी बाहेर पाहायला मिळतोय. पंच अतिरिक्त आहेत आमचे शैली चव्हाण उरण यांचा इशारा आलाय की हा चेंडू अवंतर आहे. धावा झपाट्याने वाढल्या जातील. इथं धावा पाहायला मिळतील. 26 धावा स्पर्धेत मिळालेली धाव 26 धावा 26 रन्स. अप्रतिम आपण ही स्पर्धा पाहतोय लल्ला भास्करच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका आलाय की काय. यस चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. माहिती हिट लगावलेला हा षटकार. बत्तीस धावा आपल्याला लागल्या गेल्यात.
36 अतिश म्हात्रे गोलंदाज एक जुना जाणता खेळाडू आहे. षटकार लगावलाय फलंदाजा बंटी कराळेच्या माध्यमातून दुसरा षटकार पाहायला मिळतोय. त्याच्या इनिंग मध्ये एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला होता. बंटी पुन्हा एकदा तैनात असणार आहे. स्लोवर डिलिव्हरी होती पण यावेळी प्रॉपर टायमिंग जमलंय. क्षेत्ररक्षकाखाली अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातंय. झेल टिपला जातोय. यावेळी बंटी होतोय झेलबाद. विकेट नंबर 4 मैदानातून बाहेर. इथं समीकरण बदललं जाईल. आतिश म्हात्रेनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं, वापसी करून दिली आपल्या संघाकरता. आतिश म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. त्याने 7 धावा सुद्धा खर्च केल्यात. मात्र एक मोठा फलंदाज बंटी कराळे यावेळी मैदानातून बाहेर काढलाय. येणाऱ्या आता 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नऊ चेंडू 35 धावांची गरज. 9 चेंडू 35 धावा. 9 चेंडू 35 धावा. समोर आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भावेश सावंत जो सलामी लावलाय. आतिश म्हात्रेचा पुढील चेंडू. यावेळी प्रहार केलाय. बराच उंची घेणारा हा फटका. बराच काळ हवेमध्ये मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल उडाला होता. झेल जज करू शकला नाहीये पण या चेंडू मिळाल्या जातात 2 धावा आणि 2 धावे निश्चित आपल्याला धावा लागल्या गेल्या. तब्बल 34 धावा. हर्षल पितले यांचे इथं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जात आहे. अल्पेश मोकल या मान्यवरांचं सुद्धा इथे स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. अल्पेश मोकल यांचं सुद्धा स्वागत केलं जाते. 34 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. येणारे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आतिश म्हात्रेनं केलेली वापसी अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. उत्तम दर्जाची सध्या गोलंदाजी करतोय आतिश म्हात्रे. अफलातून दर्जाचे चेंडू फेकले जातात. शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे. गोलंदाज आतिश म्हात्रेच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतात. शेवटचा एक चेंडू. यावेळचा चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. 24 चेंडूंचा इथे खेळ झालाय. आपला धावा लागल्या गेल्या 34 धावा. कॅमेरामॅनला विनंती असेल आपल्या व्यासपीठावर आपण फोकस करा. दरम्यानच्या काळामध्ये अतिथी कक्ष आपण पाहतोय. या अतिथी कक्षामध्ये व्यासपीठावर विराजमान मान्यवर अल्पेश मोकल या मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे. मायची उबदार शाल हर्षल पितले या मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मायची उबदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन अनिकेत स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आपण आलात. आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. शेवटचे 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी हव्या आता 35 धावांची गरज. 6 चेंडू माफी असावी. 6 चेंडू 33 धावांची गरज. 6 चेंडू 33 धावा. चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून कुठला संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार पहिल्याच आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला तर मगाशी टीम कुठली गेली. केवाले टीम सुपर 8 मध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये दाखल झाली. केवाले टीम इथं दुसरा. यावेळी बॅटची लिडिंग एज फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. गणेश पाटीलचा हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. यस पुढील होणारा सामना त्याने लगेच तयार राहा विनंती केली जाते. मोठा फटका आलाय. कन्वर्ट केलाय सीमा पार. या स्पर्धेतील सर्वात लांब लचक आलेला षटकार सप्रेम. या स्पर्धेतील सप्रेमच्या बॅट मधून आलेला एक मोठा षटकार. यस जसे षटकार येतात तसे आमची बँड पार्टी तेवढ्या जोरात बँड वाजवतात. त्यात सुद्धा स्वागत करूया. क्या बात आहे. पुढील चेंडू गोलंदाज यावेळी गणेशाचा. यावेळी क्षेत्ररक्षक गडबडलाय आणि षटकानंतर आलेला हा एक देखील चौकार.
षटकार चौकार पाहायला मिळतात, पण वेळ निघून गेले. मी म्हणेन धावा लागल्या गेल्यात 44 धावा, 44 रन्स, 44 धावा धापटा लागल्या गेल्यात. जिथे विचार केला सकाळच्या सत्रापासून आज 67 धावांचा पल्ला पार करायचा आणि 67 धावांचा पल्ला पार करत असताना अप्रतिम दर्जाची सध्या फलंदाजी होते लवजी संघाच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका खेळायचा होता सप्रेम, या फलंदाजाला मात्र होतोय झेलबाद. शेवटचे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा जमा केल्या होतील. अनंत ज्यूस सेंटर आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या मैदानाच्या डाव्या बाजूला ती चविष्ट ज्यूस सेंटर आपण पाहतोय. लिंबू सरबत, ताक, लस्सी, पायनॅपल असेल, या सर्व गोष्टी दिल्या जातील. यस, जरा स्पीडअप करा, खेळाडूंनी विनंती केली जाते. यापुढील जो सामना असेल त्या खेळाडूंना आधीच वॉर्न केलं जातंय. 25 मिनिटांमध्ये आपलं क्षेत्ररक्षण असेल ती 5 षटकं टाकून झालीच पाहिजे, नाहीतर उत्तरार्धामध्ये तुम्हाला तेवढ्या मिनिटांमध्येच सामना संपवावा लागेल. स्पीडअप करा, जरा विनंती केली जाते. शेवटचे 2 चेंडू आहेत. हा सामना आता एका बाजूने चिरनेर संघाच्या बाजूने लागलाय. महागणपती चिरनेर संघ. पुढे होणारा सामना कोपर विपक्ष काळभैरव निडी. लगेच ताबा घ्या. यावेळी हा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा सामना आता एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील मिळवण्याचा पहिला सामना आहे जो एकतर्फी झालाय, कारण मगातपासून आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगले जातात. शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे, पण हा चेंडू फेकत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी गणेश पाटील याचं कौतुक करूया. पहिला सामना महागणपती चिरनेर संघानं जिंकलाय. आपण कुठेही जाऊ नका, लगेच यापुढे होणारा सामना कोपर विपक्ष काळभैरव निडी. या 2 संघातून जो संघ जिंकेल त्यातून पुढील सामना महागणपती चिरनेर संघासमोर खेळला जाईल, याची दक्षता घ्या. चला, या मैदानाचा ताबा घ्या, विनंती केली जात आहे. मैदानाचा ताबा घ्या. काळभैरव निडी संघाच्या बाजूने